ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत प्रति शिवाजी शिवा काशीद यांचं बलिदान. घुंगवणारा वारा आणि पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेले होतं. राजे सगळ्यांसोबत वाड्याच्या बाहेर आले. पालखी तयार होती. राजांनी शिवाला मिठी मारली आणि ते त्र्यंबकरावांना म्हणाले, आम्ही जाताच दरवाजे बंद करून घ्या. शिवाजी दुसऱ्या वाटेनं रवानगी करा. जेवढा लढवता येईल तितके दिवस गड लढवा. पंतांनी उत्तर दिले, राजे चिंता करू नका, आपण सुखरूपपणानं जावं. राजे म्हणाले, बाजी असता काळजी कसली, पंत आम्ही येतो. राजे पालखीत बसले आणि पालखी निघाली. राजांच्या बरोबर निवडक 600 पायदळ आणि 15 ओंदी घोडी अंधारातून मार्ग काढून उतरू लागली. राजदिंडी बंद झाली आणि राजांच्या पाठोपाठच शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली रवाना झाला. पावसाचा मारा झेलत राजांची पालखी पुढे धावत होती. पालखी बरोबर बाजी व इतर बांधल मार्गीर सुद्धा होते. पायातल्या वाहनांचा आवाज येऊ नये म्हणून पालखी जवळ कुणाच्याच पायात वाहना नव्हत्या. घातल्या जरी असल्या तरी आड वाटेनं रानातून कोसळणाऱ्या पावसात चिखल तुडवताना त्या टिकल्या सुद्धा नसत्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. जमिनीवर पाय ठरत नव्हते. हळूहळू सिद्धीचा वेढा जवळ येत होता. प्रत्येक 50 पावलांवर पुढे पाठवलेले हेर राजांची पुढची वाट दाखवत होते. शत्रू चौकी नजरेत येताच पालखीची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्यानाबाहेर पडल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलली जात होती. पण पाण्यात पडणारा पाय उचलताच जो आवाज येईल तो पावसापेक्षाही जास्त भासे. चौकी पहारा ओलांडला. तोच कानावर आवाज पडला, हुशार. बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला. पळभर मंदावलेली गती दुप्पट झाली. मागून परत साद आली, हुशार. राजांच्या पालखीने वेढा आता ओलांडला होता. आता जिद्द आली होती. परीक्षा होती धावेची. पालखी जीवाच्या आकांतानं पळवली जात होती आणि एकच पळापळ सुरू झाली. शब्द कानी येऊ लागले, ठेरो. पण ठेरो शब्दापेक्षा चला हा बाजीचा शब्द बळकट होता. शत्रूची खात्री झाली आणि एकच किलकारी मागे उठली, दुश्मन भाग गया, दुश्मन भाग गया. आलिशान बैठकीवर मद्याने धुंद झालेला सिद्धी जौहर नुकताच कोठे निद्राधीन व्हायचा विचार करत होता. तोच शिवाजी पळाल्याची बातमी त्याच्या कानावरती आली. सिद्धी खाडकन उभा राहिला. तोवर फाजल मसूद खान धावत आले. फाजल म्हणाला, तरी मी सांगत होतो. खामोश. संतापाने बेभान झालेला जौहर ओरडला. त्याची संतप्त नजर वळताच फाजलचे शब्द आटले आणि मसूदकडे नजर वळवून सिद्धी जौहर म्हणाला, मसूद, शिवा का पीछा करो, जाओ. शिवाजी खेरीज आमच्या समोर येऊ नका. मसूदने क्षणाचाही विलंब न करता 1000 घोडेस्वार, 1000 पायदळ जमा केले आणि भरधाव वेगाने राजांच्या पाठी गेला. मसूदनं सुद्धा बरसच अंतर कापलं. पण शिवाजी राजे नजरेत येत नव्हते. कुठेच पत्ता लागत नव्हता. आणि अचानक एक स्वार बेबीच्या देठापासून किंचाळला, दुश्मन, दुश्मन. मसूदला अवसान चढले. मंदावलेल्या घोड्याचा वेग आणखीन वाढला. पालखीला वेढा घातला गेला. मसूदने पालखीतल्या राजांना पाहिले आणि पालखी पळवली गेली. मसूदच्या आनंदाला आता सीमा नव्हत्या, कारण की मराठ्याचा राजा शिवाजी अलगद मसूदच्या हाती सापडला होता. कडेकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीवर आला. हे कळताच साऱ्यांचे चेहरे उजळले. सेवकाने सिद्धीला धावत जाऊन सांगितले, शिवाजी सापडला हुजूर. मसूद शिवाजीला कैद करून घेऊन आला. सिद्धीची पावले थांबली. सेवकावर नजर आता स्थिर झाली. सिद्धीचे आरक्त बनलेले डोळे हसू लागले. फाजल सिद्धीकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहत सिद्धी म्हणाला, फाजल,
कुर्नूलच्या या सिंहानं जिथं पंजा टाकला त्यातून आजवर कुणी सुटलं नाही. आणि हा तोच डेऱ्याच्या दाराशी आवाज आले. सिद्धी आणि फाजलच्या नजरा तिकडे वळाल्या. त्याच्या मागून शिवाजीराजे काही घडलंच नाही असं दाखवत आतमध्ये येत होते. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि सिद्धीवर स्थिर केली. सिद्धी राजांच्याकडे हसत म्हणाला, राजे पळून जात होता, बहादूर हो, बैठिये. शिवाजी राजांना पाहताच फाजलचा द्वेष उफाळला होता. हाच तो शिवाजी ज्याने अब्बाजांची कत्ल केली होती आणि सिद्धी त्याला मानाने वागवतो. जौहर, फाजल ओरडला, सल्तनीतल्या या शत्रूचं कौतुक कसं करतोस? तलवारींना मस्तक. सिद्धीनं फाजलला थांबवलं. सिद्धी म्हणाला, शिवाजी तुझ्यासारखे सरदार नाहीत, ते राजे आहेत. त्यांचा निर्णय शहा सलामत घेतील. राजे माझे मेहमान आहेत. राजे बसावं. शुक्रिया म्हणत राजे आसनावरती बसले. सिद्धी जौहर राजांना निरखत होता. राजांची ती धिटाई पाहून सिद्धीला कौतुक वाटत होतं. सिद्धीनं राजांना विचारलं, राजा साहब, अगर भाग जाते तो कहा जाते? राजे म्हणाले, विशाळगड. आम्ही एकदा ते गाठलं असतं तर तुम्हाला काहीच करता आलं नसतं. बिल्कुल सच. राजा साहब, आपकी किस्मत की कोताही पर हमें अफसोस है. राजे म्हणाले, हमारी किस्मत हमेशा ही कोताह नहीं होती, लेकिन आज तो वैसा ही समझना होगा. हकीकत भी क्या दर्दनाक है. राजे हसून म्हणाले, मालिक पूरा जानकार है. सिद्धीनं राजानं विचारलं, अगर जंग में आपका कत्ल कर दिया तो? राजे मनमोकळेपणाने हसले. डावी मूठ कमरेवर ठेवीत सिद्धीच्या नजरेला नजर देत राजांनी विचारले, सिद्धी साहब, फर्जंद शहाजी राजा को क्या आप भूल गए? सिद्धी हसला आणि राजेही त्या हास्यात सामील झाले. त्याच वेळी तिथे खबरे आला. सिद्धीने विचारलं, क्या है? खबरी सिद्धी जवळ आला. सिद्धीच्या कानाला लागला आणि सिद्धी चकित झाला. क्षणात त्याची जागा संतापाने घेतली आणि त्याने आपली तलवार उपसली. तो राजांच्याकडे पाहून ओरडला, कौन है तू? राजे म्हणाले, हम शिवाजी है. झूठ, शिवाजी तो भाग गया है. अरे तुझ्या सैन्यानंच मला इथं आणलंय. बहुधा तुमच्या सैन्याची चूक झाली असावी. तुम झूठ बोल रहे हो. आमचा पेहराव बघून तुम्हाला समजलं नाही? हा कंठा, ही आई जगदंबेची कवड्याची माळ, ही तलवार आणि ही भेदक नजर, हीच काफी आहे. तुम झूठ बोल रहे हो. मैंने देखा था, शिवाजी के सर पर चोट थी. असं म्हणत फाजल पुढे आला. नहीं, ये सिवा नहीं है. सिद्धी संतापाने म्हणाला, बताओ सिवा कहा है? आमचं राज आणि तुझ्या हाताला लागणार? अरे हट. सिद्धी, अरे यवाना राज खूप दूर गेला असतील. तू कोण? बोल. सिद्धीच्या नजरेला नजर देत शिवा म्हणाला, या जीवाला शिवा काशीत म्हणतात. असं म्हणत फाजल पुढे आला. संतापाने थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवाच्या छातीला टेकवीत ओरडला, इसका अंजाम पता है? थंडपणाने ती तलवार बाजूला सरकवीत शिवा म्हणाला, हे माहित नसतं तर कशाला इथं आलो असतो. एवढी जीवाची भीती असती तर पालखीत देखील हीच कटर कमरलं होती की. तेरी ये जुर्रत. फाजल ओरडला. शिवा हसला आणि म्हणाला, फाजल, आता संतापून काय उपयोग बाबा? राजे केव्हाच गेले, पण राजांची कापडं अंगावरती चढवली. सोंगातला का होईना, पण शिवाजी बनलो ना. बस आता झालं जीवाचं सोनं बघ. खामोश. असं म्हणत सिद्धी ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताला भोकसली. तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटल्या. तलवार निघालेल्या जागी त्याने डावा पंजा दाबला. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला आणि तोल सावरत हसण्याचा प्रयत्न करत शिवा म्हणाला, सोंगातला शिवाजी झाला म्हणून तो पालता पडेल? राजे मुजरा. असं म्हणत शिवा उभ्या दांडीच्या आधाराने खाली घरंगळला. प्रति शिवाजी शिवा काशीद यांची प्राणाची आहुती स्वराज्यासाठी आणि शिवाजी राजांच्या सिद्धीच्या वेढ्यातून सुटकेसाठी महत्वपूर्ण ठरली. या शिवानं त्या शिवाला जीवदान दिलं आणि स्वराज्याची आन बान शान पुन्हा उंचावली. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.